आपण बघतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा चौथा धडा सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स, त्याला मराठीमध्ये म्हटलेलं आहे सामाजिक आणि राजकीय चळवळी. ह्यातला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, कारण स्पष्ट करा. चूक आहे तरी त्याला का चूक आहे हे सांगायचंय आणि बरोबर आहे तरी पण ते का बरोबर आहे हे सांगायचंय. मला समजत नाही, खूप हुशार हुशार मुलं, चांगले गुणी मुलं मुली ही चूक करतात की समजा एखादं स्टेटमेंट चूक असेल तर ते लिहितात की दिस सेंटेन्स इज फॉल्स आणि मग त्याच्यावर ते खाली ते जस्टिफाय काय म्हणतात ते त्याच्यावर ते एक्सप्लेनेशन देतात की हे कसं काय चुकीचं आहे. पण जर एखादं आन्सर एखादं स्टेटमेंट बरोबर असेल, आता चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते हे रॉंग आहे, हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. पण समजा एखादं करेक्ट स्टेटमेंट असेल का नाही तर होतं काय माहिती का, ते फक्त दिस स्टेटमेंट इज करेक्ट असं लिहितात आणि ते सोडून देतात. एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. त्यांनी असं नाही म्हटलेलं आहे की चुकीचं वाक्य असेल तरच दुरुस्त करा, असं नाही म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. ते बरोबर असलं तरी आणि ते चुकीचं असलं तरी. ठीक आहे, चला बघूयात. मुवमेंट्स डू नॉट नीड अ स्ट्रॉंग लिडरशिप. मुवमेंट्स म्हणजे चळवळ, स्ट्रॉंग लिडरशिप एक खंबीर नेतृत्व चळवळींना नसलं तरी चालतं असं ते म्हणतात. मराठीमधून हा प्रश्न आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर 92. मराठी दोन्ही पुस्तकं नेहमीप्रमाणे दोन्ही पुस्तकं आपल्या हातमध्ये आहेत. मराठीचं आहे, इंग्लिशमधलं आहे. याच्यामध्ये व्हॉट इज अ मुवमेंट, त्याच्यामध्ये जो बुलेट पॉईंट आहे त्यातला चौथा बुलेट पॉईंट जो आहे हे त्याचं उत्तर आहे. आपण सुरू करूया. छोटाच व्हिडिओ होणार आहे कारण की 2 मार्काचा क्वेश्चन आहे. बघा, मुवमेंट्स हॅव अ लिडरशिप. कुठलीही चळवळ घ्या, त्याला एक लीडर असतो, त्याला एक नेता असतो. ठीक आहे, कारण की त्या नेत्यानंच ते सुरू केलेलं असतं. ती जी चळवळ असती ती त्याच्या डोक्याची उपज असती, त्याच्या डोक्याची ती कल्पना असते की अरे आपण ही गोष्ट करूया, हा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमवर आपण काम करूया, ही समस्या आहे, ही सरकार पुढे मांडूया. ही तळमळ त्याच्या आतमध्ये असते आणि ते काम सुरू करतो. राईट, पुढे बघा, लीडरशिप कीप्स द मूवमेंट ऍक्टिव्ह. मराठीमध्ये म्हटले, नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. म्हणजे जो नेता आहे का नाही तो ती मुवमेंट चालू ठेवतो. त्या नेत्यानं जर ते काम बंद केलं तर ती चळवळ बंद पडून जाईल. ॲज सिम्पल ॲज दॅट. खूप सोपं आहे, त्याच्यामध्ये काही अवघड नाही, काही रॉकेट सायन्स नाहीये. पुढे बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मुवमेंट. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट किंवा हेतू जो आहे, त्याचा जो हेतू आहे, मूळ हेतू. प्रोग्राम ऑफ ऍक्शन म्हणजे तुम्हाला काय काय ऍक्शन्स घ्यायच्यात त्याच्यावर. मराठीत काय म्हटलंय बघूया. चळवळीचा हेतू, कार्यक्रम म्हणजे तुम्हाला काय काय करायचंय त्या मुद्द्याला घेऊन किंवा त्या चळवळीमध्ये. स्ट्रॅटेजी ऑफ एज्युटेशन्स आर डिसाइडेड बाय इट्स लीडर्स. एज्युटेशन म्हणजे आंदोलन. काय बघा, आंदोलनात्मक पावित्रा याविषयी जे निर्णय आहेत ते कोण घेतात, ते लीडर घेतात. आंदोलन करायचं का नाही करायचं, मग आंदोलन करायचं तर कुठलं आंदोलन करायचं, उपोषण करायचं का, रेल रोको करायचं का, रास्ता रोको करायचं का, संसदेवर मोर्चा न्यायचा का, जंतर मंतर मध्ये बसायचं आंदोलन करायला, काय हे कोण ठरवतं, हे नेते ठरवतात त्या आंदोलनाचा. मग कधी कधी एक नेता असतो, कधी कधी अनेक नेते असतात, असं ते ठरवतात. ठीक आहे. अ स्ट्रॉंग लीडरशिप मेक्स मुवमेंट इफेक्टिव्ह. मराठीमध्ये म्हटलेलं आहे, एक खंबीर नेतृत्व असेल तरच चळवळ परिणामकारक होते आणि खंबीर नेतृत्व जर नसेल तर ती चळवळ परिणामकारक होत नाही. आणि याचं खूप साधं सोपं एक्झाम्पल आपल्याला आता आपण 10वी पर्यंत आलेलो आहोत, तुमच्या डोक्यापुढं लगेच ते उदाहरण आलं पाहिजे, आलेलं सुद्धा असेल काही जणांच्या. मी तुम्हाला सांगतो ते उदाहरण आहे महात्मा गांधींच्या चळवळी. म्हणजे त्यांनी दांडी यात्रा काढली असेल, त्यांनी मिठाचा सत्याग्रह काढला असेल किंवा त्यांनी काय चंपारण्याचा सत्याग्रह काढला असेल. हे जे गांधींच्या ज्या चळवळी होत्या
तर तिथे एक स्ट्रॉंग लिडरशिप होती. स्वतः महात्मा गांधी हे त्या चळवळीचे लीडर होते. एक स्ट्रॉंग खंबीर नेतृत्व तुमच्या समोर उभं आहे. हजारो लाखो कार्यकर्त्यांसाठी तो माणूस आहे का नाही? तो माणूस स्वतः तिथं उभा आहे. किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला असेल, किंवा काळाराम मंदिराचा तो प्रवेश, त्याचा तो जो सत्याग्रह केला, ते खंबीर नेतृत्व समोर उभं आहे. ते जे नेतृत्व आहे, आपल्या नेत्याचं वाक्य म्हणजे त्या कार्यकर्त्यांसाठी ब्रह्मवाक्य आहे. तो गायडन्स करायला स्वतः उभा आहे. तो लाठ्या खायला स्वतः उभा आहे. दांडी यात्रेमध्ये चालायला महात्मा गांधी स्वतः सगळ्यात पुढे नेतृत्व करायला उभे आहेत. त्यांच्याकडे एक प्लॅन ऑफ ऍक्शन आहे, राईट. आणि ते जे लोकांना सांगतात, मग लोक त्यांना फॉलो करतात. त्यामुळे काय झालं, महात्मा गांधींच्या चळवळी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी असतील, यांना यश मिळालं. दीज मुवमेंट्स गॉट सक्सीड. पण अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो, जे अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे, आणि ते आहे 1857चा उठाव. काय म्हणतात, रेबेल ऑफ 1857. त्याच्यामध्ये बघा काय झालं. 8वीचा जर तुम्हाला इतिहास थोडा आठवत असेल, आता 2च वर्ष झाली, त्याला काही फार खूप वर्ष मध्ये नाही गेले. जर तुम्हाला 8वीचा इतिहास थोडा, हिस्ट्री थोडा आठवत असेल, तर त्याच्यामध्ये आपण 1857ला आपण का हरलो, किंवा 1857चा जो उठाव आहे की तो का अनसक्सेसफुल झाला, एकच रिझन होतं, एक सिंपल रिझन होतं की तिथं तुम्ही विचार करा, गांधींच्या दांडी यात्रेपेक्षा 100 पट लोक होते. भारतभर उठाव झाला. लाखो करोडो लोक 1857 मध्ये रस्त्यावर उतरले. पण प्रॉब्लेम हा होता, त्यांच्याकडं शक्ती होती, त्यांच्याकडं संघर्ष करण्याची ताकद होती, गोळ्या झेलण्याची त्यांच्यामध्ये धमक होती. पण प्रॉब्लेम कुठं झाला की त्या 1857 मध्ये खूप सारे नेते होते, पण त्याच्यामधला कुठलाही एक सर्वमान्य नेता नव्हता. सगळ्यांना मान्य असलेला एक नेता नव्हता की जो काहीतरी कार्यक्रम सांगल, जो काहीतरी प्लॅन ऑफ ऍक्शन सांगल आणि लोक त्याचं ऐकतील, असा नेताच त्यावेळी नव्हता. आणि इथं सगळं बोंबललं. कुणाचं ऐकायचं, कसं ऐकायचं, ज्याला जे वाटतंय ते तो करत गेला. हे सगळं डिसऑर्गनाइज्ड होतं. हे सगळं वेंधळा कारभार होता. आणि त्यामुळं ब्रिटिशांनी 1857चा जो उठाव आहे तो वाईटरित्या दडपला. 6 महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या जागा कॅप्चर केल्या गेल्या होत्या म्हणजे भारतीयांकडनं, त्या सगळ्या जागा विदिन 6 मंथ्स त्यांनी जिंकून घेतल्या आणि सगळं दाबलं. फक्त एकच आहे की लीडरशिप नव्हती. आय होप तुम्हाला हा मुद्दा, साध्या सोप्या मराठी भाषेतला हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. काही रॉकेट सायन्स नाही. हिस्ट्री हा खूप सोपा, खूप सिंपल सब्जेक्ट आहे. ओके, काही शंका असतील कमेंटमध्ये सांगा. एखादा मुद्दा समजला नसेल कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर 2 दिवसामध्ये व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्या मित्रमैत्रिणींना आपला चॅनल रेकमेंड करायला, सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.